नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या बामणडोंगरी आणि खारकोपर लॉटरीची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सिडको होय। तर या सिडकोच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2022 च्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोकडून नवी मुंबईतील उल्वे नोडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर या ठिकाणांसाठी एकूण 7,849 घरांची मेगा सोडत जाहीर केली आहे। त्यामुळे या दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील उल्वे नोडमध्ये हक्काचे घर घेण्याची सुवर्ण संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे। सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर असणाऱ्या नेरुळ उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर स्थानक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लाईनची उत्तम कनेक्टिव्हिटी या योजनेतील घरांना मिळणार आहे। तसेच सिडकोच्या या योजनेतील ग्रह संकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादी मूलभूत आणि उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध असणार आहे। तसेच या योजनेतील एकूण 7,849 घरांपैकी बामणडोंगरी भूखंड क्रमांक 2 सेक्टर 6 या ठिकाणी एकूण 5,160 घरे उपलब्ध असणार आहेत। तसेच ही सर्व घरे 1 BHK च्या स्वरूपातील असून या घरांचे चटई क्षेत्रफळ 322 चौरस फूट असणार आहे आणि येथील घरांच्या किमती 35,30,200 रुपयांच्या दरम्यान असणार आहे। आणि या ठिकाणची सर्व घरे ही एप्रिल 2023 पर्यंत ताबा देण्यास तयार असतील, म्हणजेच ही घरे सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। तसेच खारकोपर पूर्व भूखंड क्रमांक 2A सेक्टर 16 या ठिकाणी एकूण 288 घरे उपलब्ध असणार आहेत। तसेच ही सर्व घरे सुद्धा 1 BHK च्या स्वरूपातील असून या घरांचे क्षेत्रफळ देखील 322 चौरस फूट आहे। तसेच या घरांच्या किमती 35,06,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे आणि या ठिकाणची देखील सर्व घरे ही एप्रिल 2023 पासून ताबा देण्यास तयार असतील, म्हणजेच ही घरे सुद्धा सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। तसेच खारकोपर पूर्व भूखंड क्रमांक 2B सेक्टर 16 या ठिकाणी देखील एकूण 288 घरे उपलब्ध असून ही सर्व घरे सुद्धा 1 BHK च्या स्वरूपातील आहेत आणि या घरांचा एरिया देखील 322 चौरस फूट असणार आहे। तसेच येथील घरांच्या किमती देखील 35,06,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे। तसेच या ठिकाणची देखील सर्व घरे ही एप्रिल 2023 पासून ताबा देण्यास तयार असतील। त्याचप्रमाणे खारकोपर पूर्व भूखंड क्रमांक 3 सेक्टर 16A या ठिकाणी एकूण 2133 घरे उपलब्ध असणार आहेत। तसेच ही सर्व घरे सुद्धा 1 BHK च्या स्वरूपातील असून या घरांचे क्षेत्रफळ देखील 322 चौरस फूट असणार आहे आणि येथील घरांच्या किमती 34,89,400 रुपयांच्या दरम्यान असणार आहे। तसेच या ठिकाणची घरे देखील एप्रिल 2023 पासून ताबा देण्यास तयार असतील। ही सिडको सोडत फक्त आणि फक्त EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल गटाकरता उपलब्ध करून दिली असल्यामुळे या सोडतीसाठी फक्त आणि फक्त EWS गटातील व्यक्तीच अर्ज करू शकतात, म्हणजे ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत आहे आणि मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,000 रुपयांपर्यंत आहे, फक्त तीच लोक या सिडको सोडतीसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून अर्ज करू शकतात। तसेच ही संपूर्ण सोडत आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाकरता असल्यामुळे EWS गटाकरता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत होम लोनवर एकूण 2.5 लाख रुपयांचे अनुदान देखील मिळणार आहे। आता या सिडको सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण अटी व पात्रता कोणत्या आहेत ते पाहूया। सिडको सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। तसेच अर्जदार हा महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असावा, म्हणजेच अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही भागात 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे आणि याचा पुरावा म्हणून सोडतीनंतर डोमासाइल सर्टिफिकेट देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहे। तसेच या सोडतीमध्ये अर्जदार हा स्वतःच्या एकट्याच्या नावाने किंवा संयुक्त म्हणजे सह अर्जदार जोडून देखील अर्ज करू शकतो। सह अर्जदार म्हणजे को ऍप्लिकेंट म्हणून फक्त पती किंवा पत्नीला जोडायचे आहे आणि जर अर्जदार अविवाहित असेल तर आईला सह अर्जदार म्हणून जोडायचे आहे। त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटामधून अर्ज करणाऱ्या म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या किंवा त्याच्या पतीच्या, पत्नीच्या किंवा त्यांच्या 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांच्या नावे संपूर्ण भारतात कोठेही पक्के घर नसावे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी PMAY चे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। तसेच अर्जदाराचे मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक मासिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असले पाहिजे। सिडको लॉटरीसाठी अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते। या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि पत्नी होय। त्यानुसार जर दोघांपैकी फक्त पत्नी किंवा पती एकटा कमावता असेल तर त्याचे एकट्याचे आणि जर पती किंवा पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील
तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न कॅल्क्युलेट करायचे आहे। तर आता सिडको सोडतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे कोणकोणती डॉक्युमेंट्स असली पाहिजेत ते पाहूया। सिडको सोडतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना अर्जदाराकडे त्याचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे। तसेच अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चालू असलेला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी देखील असणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे कोणत्याही अधिकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे। तसेच अर्जदाराकडे त्या बँक खात्याचा कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची कॉपी असणे आवश्यक आहे। ही सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे आणि या सर्व डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। तसेच या सिडको सोडतीमध्ये ऑनलाईन अर्ज करून सहभागी होण्यासाठी EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील लोकांना 75,000 रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागणार आहे। आणि जर या सिडको सोडतीसाठी तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही भरलेली 75,000 रुपये डिपॉझिट रक्कम तुम्ही दिलेल्या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला परत रिफंड मिळेल। तसेच या सोडतीतील अर्ज नोंदणी ते सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे आणि या सोडतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात 28 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे। सोडतीचा ऑनलाईन शुल्क भरणा 28 ऑक्टोबर 2022 पासून करता येणार आहे। या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 22 डिसेंबर 2022 आणि सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 23 डिसेंबर 2022 आणि या सोडतीचे ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे 23 डिसेंबर 2022 आणि या सिडको सोडतीचा निकाल 19 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला जाणार आहे। या दिलेल्या अटी व पात्रतेनुसार तुम्ही या सिडको सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। तर या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी सिडको लॉटरीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तो पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या सोडतीची संपूर्ण माहिती पुस्तिका तुम्ही एकदा वाचून घ्या। त्या माहिती पुस्तिकेची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।